रामकृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरि हरि हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण 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 हरे जय रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी ओ झाले ओ साजनी
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी तळबळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती हा मोठे भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे मोठी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे हा तुकामने माझी तुम्हा संतावरी भोजे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी भोजे तुम्हा संतावरी भोजे तुम्हा संतावरी भोजे ऐसी कळबळ्याची जाती करीला भाविन करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती हो पार कुमारी जय जगदोबार कुमार जय जगदोबार कुमारी जय जगदोबार हरी जय जगदोबार गोपाल हा हा जगदोबार गोपाल जय जय जगदोबार गोपाल या नाशिक जिल्हा भूषण कीर्तनाची प्रारंभीची चाल नाशिक जिल्हा
विठाला 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 शांत राहा पुढचे शांत बसा बोलू नका उठ नका आता बेटा उठू नका बस खाली बोलू नका लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा उदार हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी धरणी देवाची धरणी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवांची श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक माझा मस्तक पायावरी हरि बोल मस्तक पायावरी आवार करी आवार करी हे मस्तक मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्व सुखी आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी फिटली ते धनी येणे काळे श्री गुरुचरण सरोज रजनी जमनु मुकुर सुधारी बरन रघुबर बिमल जसो जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरव कलेस बिकार हे दुःख भंजन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती मार पुकार पवन सुत विनती मार बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती विनती बारंबार पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अच्छा, पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत आणि या वर्ष श्राद्ध कीर्तन सेवेच्या निमित्तानं जो अभंग आपण निवडलाय घेतलाय
वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा बसलेल्यांच्या बहुतेकांच्या पाठातला आईचा दृष्टांत, आईचं रूपक देऊन संत कसे आईसारखे आहेत आणि आईचं जे हृदय असतं, मातेचं जे हृदय असतं, माझ्याकडे बघा, मातोश्री आईचं जे हृदय ते संतांचं हृदय आहे. संत कसे आहेत तर ते एका आईसारखे आहेत. आई पण कळावी आणि संत पण कळावे अशा दृष्टीचा अभंग आहे. आपण आपल्या वेळेमध्ये या अभंगाचं गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या घोटी शहरामध्ये इंद्रप्रस्थ नावाच्या या लॉन्समध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या मातोश्रीचं निधन झालं, या भास्कररावांच्या मातोश्री अतिशय गोड माता, अतिशय कष्ट करणारी माता, ज्या कष्टातून कुणाची खुरपणी करून कुणाचं तरी काम करून आपल्या लेकराला चांगले संस्कार देऊन या जमिनीमध्ये अत्यंत रमणीय ठिकाण करणारी ही माता, दोघंही पती पत्नी बबनराव आणि वैकुंठवासी पार्वताबाई, खरं तर गोड अशी माता, कपाळभर कुंकू लावणारी, नाकामध्ये नथनी घालणारी ही जुनी माय. आणि अशा आईचं हे प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी त्यांच्या मुलानं, आपल्या सगळ्यांचे आवडते भास्करराव आहेत. फार गोड व्यक्तिमत्व आहे, समाजाला धरून आहेत, बांधिलकी जपलेले आहेत, आपला पाय कायम जमिनीवरती आहे. खूप श्रीमंत लोक असतात समाजामध्ये, आम्ही रोज पाहतो, पण त्यांचे पाय जमिनीला नाहीत. आणि जमिनीला पाय ठेवून समाजाप्रती आदर भावना, प्रत्येक आपल्या जीवनातला प्रत्येक माणूस आपल्याला आनंदी दिसला पाहिजे. ज्ञानोबारांच्या म्हणण्याप्रमाणे किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी, असा अखंड जगामध्ये सुखी माणूस दिसावा यासाठी प्रेम करणारे आमचे भास्करराव. आणि भास्कररावांच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्रीचं हे प्रथम पुण्यस्मरण थाटामध्ये 16 झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, भजन झालं पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे, आलेल्या पै पाहुण्यांना चांगली मेजवानी जेवणाची आणि कीर्तनाची मिळाली पाहिजे. या उद्देशातून एक 8 महिन्यापूर्वी ही तारीख मला भास्कररावांनी त्यांचे साडूचे चिरंजीव आमचे रोहिदास महाराज मते गुरुजी, ज्यांचं अतिशय मोठं नाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, आवाज फार गोड आहे, रियाज केलेला आहे, उत्तम कंठ त्यांचा तयार आहे, आम्हाला निसर्गानं दिलेलं आहे, पण त्यांनी रियाजानं ती मिळवलं आहे. अतिशय सरस्वतीला कंठामध्ये प्रदान केलेलं आहे. वेगवेगळे राग रागिने गाऊन अतिशय गोड चाली गातात असे आमचे रोहिदास महाराज मते गुरुजी यांनी आणि भास्कररावांनी खूप दिवसापूर्वी फोन लावला की महाराज, तुमचं आईबद्दलचं कीर्तन आम्हाला नेहमी आवडतं, त्यामुळे तुम्ही आईवर बोलण्यासाठी यावं असा आग्रह झाला. आणि रोहिदास मते गुरुजी आणि भास्कररावांनी आग्रहपूर्वक ही तारीख आमच्या डायरीमध्ये लिहून दिली. त्याला अनुसरून आज आपल्या या घोटी गावामध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. अक्रूर महाराजांचं कीर्तन असेल आणि त्याला 7 कुणाची पाहिजे असं नियोजन झाल्यावर भास्कररावांनी रोहिदास महाराजांनी पुन्हा विनंती केली की आम्हाला कैलास महाराज आणि ओंकार महाराज मिळाले पाहिजे. त्या संबंधातून ही महाराष्ट्राची सध्या प्रसिद्ध जोडी आहे. टॉप 10 जे गायक आहेत त्याच्यात अग्रगण्य या दोघांची नावं आहेत. उंच आवाज आहे, तार सप्तकातली प्रमाणं गातात, कीर्तनाला रंग भरवतात, त्यांच्या चाली लोक स्टेटसला ठेवतात. पूर्वी गाणी ठेवायची चित्रपटाची, आता आमच्या कैलास महाराजांचे, ओंकार महाराजांच्या आवाजातल्या चाली लोक स्टेटसला ठेवतात. असा आवाज लोकांना आवडला. अशी गान कोकिळ आमचे कैलास महाराज पवार, संभाजीनगर, अतिशय गोड आवाज, मृदू आवाज, गाणं गोड आहे त्यांचं. हनुमंतरायचं भजन असेल, गवळणी असतील, आपण पुढं म्हणून घेऊ, अशा छान गवळणी ते गातात आणि मधुर त्यांचा हृदयाला आवाज लागतो. कैलास महाराजांना वंदन. दुसरे आमचे ओंकार महाराज जगताप, आवाजाचा बादशाह म्हणतो आम्ही त्यांना. मंडपाच्या वर गेला मगाशीच आभाळाला चिटकून आला, सहजच उंच जातो, इतका उंच आवाज एखाद्याला देतो भगवान. किती द्यावं असं ओंकार महाराज एवढा उंच द्यावा, दिसायलाही गडी उंच आहे, आवाजही तेवढा उंच आहे. असा उंच आवाजाचा धनी आमचे ओंकार महाराज जगताप आळंदी देवाची आमचे मित्र आहेत, ते पण उपस्थित आहेत. आपण घोटी इगतपुरी भागातील, आता इथं माधव बाबांचा मोठा आश्रम आहे. इगतपुरी म्हटलं की या भागात जोग महाराजांची मोठी परंपरा आहे. महाराज जोग महाराजांनी इकडे रोपटं लावलेलं आहे. महाराज थांबायचे जोग महाराज, मी संस्थेचा विद्यार्थी आहे ऐका. त्या संबंधातून हे मोठं रोपटं या भागामध्ये लागलेलं आहे. त्या घोटी परिसरात इगतपुरी तालुक्यातली सगळी भजनी मंडळी, गोड गायक आहे ती सगळी भजनी मंडळी या भागातली, सगळ्यांना वंदन. संस्थेतली छोटी मोठी बालगोपाल साधक, भविष्यातले कीर्तनकार, राधा मीरा, जनाबाई, सखूबाई, मागच्या पुढचे ज्ञानोबाराय, तुकोबाराई, सगळी छोटी मुलं, या सगळ्या साधकांना वंदन. आपल्या कार्यक्रमाला या गायकांना, कीर्तनाला पखवाजाची साथ. एखादी सुगरणबाई जसं भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते आणि भाजी अगदी सुंदर बनवते, तसं कीर्तनातला सुगरण म्हणजे वादक असतो बरं का. आणि काय वाजवणं आहे,
असं वाटतंय की खालचे लोक माझ्याकडे पाहत नाही, तुमच्याकडेच पाहतात बरं का, सारखं तुमच्या हाताकडे पाहतात, असा आवाज कुठून येतोय बुवा, इतकी तयारी कोणाची आहे, कत 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 तुम्ही वाजवत होते, म्हटलं आता काही खरं नाही गाडे माझं, इतका छान अगदी पखवाजाचा. आणि एखाद्याला एवढं ताकदीचं जमतं तर लग्गी जमत नाही, लग्गी जमती तर ताकदीत जमत नाही, त्यांना सगळंच जमलंय मला, सरपटी जमली, ती आई जमली, चक्रधर जमलाय, लग्ग्या पण जमल्यात, म्हणजे पखवाज क्षेत्रातलं सगळं ज्ञान दिनेश महाराज मोजाड यांना जमलेलं आहे. आणि म्हणून ते नाशिक जिल्ह्याचं मोठं गुरुकुल चालवतात. पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे अध्ययन करतात, मोठं नाव आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं गुरुकुलही आहे. दिनेश महाराजांचा हात फार गोड आहे, त्यांनाही माझं वंदन. बसलेल्यापैकी आमचे पारदेवीचे महाराज यांनी मला पहिल्यांदा आणलं होतं या भागात, कोकणी महाराज आपण गेलतो ना त्यांच्या गावी, मच्छिंद्र महाराज तुमच्या लक्षात आहे विष्टा गाडी हा, विष्टा गाडीमध्ये गेलो. आता इनोवा आली म्हणजे त्यांच्याच कृपेनं आली बरं का, धन्यवाद बरं का, अगदी पारदेवीला महाराजांनाही धन्यवाद. आपण गणेश महाराज, आमचा राहुल दादा, हे सगळे आमच्या कैलास महाराजांची सारथी, ओंकार महाराजाची सारथी, आमची सारथी, या सगळ्यांना वंदन. आणि मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. आपलं माझा आणि मी विसरला तू संन्याशी असतो. आमचे गुरुबंधू आहेत महाराज बरं का, आम्ही बरोबर शिकायला होतो. सासवडच्या घाटात जेव्हा माऊलीचा सोहळा जातो ना, त्या सासवडच्या घाटात बाबा असे हात वर करून बसलेले असतात, चैतन्य चेहरा आहे, सारखे हसत राहतात, ते पण हसवतात, हरिओम करतात आणि लोकांनाही हसवतात, असा महात्मा आहे. बाबांनाही वंदन. आमचे कड साहेब बसले, जे अतिशय प्रेमाची मंडळी, आता इथं खेड तालुक्यातून एवढ्या लांबून मंडळी, वा भास्करराव, खूप माणसं जोडली गाड्या, 10 माणसं येत नाही बरं का भास्करराव, आता सध्या लोक 11ला येतात, 11:30 येतात, रोजचा अनुभव आहे माझा. तुमचं वैशिष्ट्य असं आहे, 10लाच मंडप भरला होता, 10 वाजता लोक आली होती. त्याचं कारण तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात जाताय, प्रत्येकाला आपलंसं करताय, मिठी मारताय. अशी आमची भास्कररावांची आई आहे, खूप सांभाळलं त्यांनी महाराज, आई वडिलांनी त्यांना खूप जीव लावला. मग असे ते मला सांगता सांगता रडायला लागले, सहज माझ्याकडे आले. आम्ही ते हांडे परिवारामध्ये मुक्काम केला, रात्री आलो, त्यांच्याकडे झोपलो. आमचे उद्धव नाना, कल्पेशराव, ही सगळी मंडळी खूप प्रेम करतात संप्रदायावर. तिथं ज्यावेळेला सकाळी आले ना भास्करराव, नुसतं आई म्हणून तरच रडायला लागले महाराज. मातोश्रीची आठवण आली की त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. ते म्हटले, तळ हाताच्या फोडाप्रमाणे आईनं मला जपलं, कोणतं काम करू दिलं नाही, शेतात पाठवलं. ते दोघं काम करायचे मायबाप, पण मला राजासारखं ठेवायचे. आज ती माय दिसत नाही, तो बाप दिसत नाही. खूप केलं म्हणे, वडिलांना पॅरालिसिस झाल्यावर 2-2, 3-3 महिने असं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. आईला तर खूप जपलं, खूप प्रेम केलं. 10 लेकरं असणारा परिवार आईची सेवा करणार नाही, एवढं सेवा भास्करराव म्हटले आम्ही केली. हेच खरं पुण्य आहे महाराज, माय बापाची सेवा. एक वाक्य सांगू, पांडुरंग खूप लोकांनी शिकवला तुम्हाला, पुंडलिक शिकला पाहिजे, पुंडलिकासारखी भक्ती. अजून एक त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं, ते म्हटले, माझ्या आईचं जेवढं प्रेम आहे तेवढंच आमच्या चुलत्याचं, आमच्या घराचं प्रेम आमच्यावर. म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती आणि मातोश्री वडिलांचा विचार घेऊन हा परिवार या ठिकाणी काम करतोय. भरपूर आई वडिलांनी कष्ट करून, काही नव्हतं त्यांना, 0 बजेट आपण ज्याला म्हणतो त्यातली माणसं होती, पण आज घोटीतला प्रत्येक माणूस त्यांना नमस्कार करतो. याचं कारण या माय बापाची ती पुण्य आहे. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाचे धन्य माता पिता, बोलिया हिता, दयाची धन्य माता पिता, बोलिया गीता तो असे जागता, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. बोलिया गीता तो असे जागता, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. माय बापाला धन्यता दिली जाते. हितासाठी जगणारी मुलं आहेत, समाज काम करणारी मुलं आहेत, देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी आपलं स्वहित जपणारी मुलं आहेत. पण तुकोबराय म्हणतात, आपुलिया हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाची. माय बापाला धन्यता मिळाली पाहिजे, अशी कर्तृत्ववान मुलं जन्माला घालणारी ही माता पार्वताबाई. या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण आहोत. आमचा निखिल दादा, ज्याचं श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर मधमेश्वर, अतिशय गंगेच्या पवित्र गोदावरीच्या काठाला जन्म झालेला आहे. त्याचा गोड लावलो अशा सभा मंडपात लागत नाही, पण तो आमचा निखिल लावतानीच नाचतो महाराज. एखादी चाल रंगाला तोच नाचतो त्याच्यामध्ये, असं त्याला जाणकार आहे. साऊंड फुटला तरी चालेल, पण गायक वादक खुद झाला पाहिजे, असा आमचा निखिल दादा, त्यांनाही धन्यवाद. दुसरा आमचा निखिल मराठी कीर्तन सेवा यूट्यूब चॅनल,
सबस्क्राईब करा, त्याचे बेल आयकॉनला दाबा म्हणजे त्याचे सबस्क्रायबर वाढतील. आपल्याकडून पैसे कमी घेईल जरा, म्हणजे सबस्क्रायबर वाढले म्हणजे करा जरा. आणि त्याचंही कीर्तन सेवा फार चॅनल सुंदर आहे, एडिटिंग चांगली करतो. हे दोन्ही निखिल दादाला वंदन. आपण सगळी भाविक मंडळी, मातृवर्ग, पुरुष वर्ग, या भागातील सगळी प्रेमाची मंडळी, आमच्या हांडे परिवारातील उद्धव अण्णा असतील, नाना असतील, सगळी मंडळी बसलेली आहेत. मला वाटतं दौंडतला आपण सगळी मंडळी मला भेटलात. सगळी मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी आता नाव घेत नाही, सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. येणाऱ्याला येऊ द्या, बसण्याला बसू द्या. विक्षेप करू नका, नाही तर रोहिदास महाराजाला राग येतो बरं का. विक्षेप करायचा नाही. मला तरी सहन होईन, पण त्यांना सहन होणार नाही. तुम्ही मधात उठले की मग त्यांना असं वाटतं हातोडीने आणू की काय, म्हणजे जमत नाही. भजनी विक्षेप त्याची पै मरण. काय असतं, चालीमध्ये बोलण्यामध्ये विक्षेप झाला की तुकोबाराय म्हटले मरण येते, मरण. कारण ते तुम्ही ज्यांनी रियाज केलेला असतो, जो चाल म्हणत असतो, विक्षेप झाला की त्याला वाटतं मेलेलं बरं याच्यापेक्षा. म्हणून विक्षेप करू नका. येण्याला येऊ द्या, बसण्याला बसू द्या. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला हो, ऐका ऐका. या मृत्यू लोकांमध्ये आपल्यावरती व्यवहारामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि जास्त उपकार आपली आई करत असते. संसारामध्ये मायबाप उपकार करतात. बसा निवृत्ती भाऊ. सगळी प्रेमाचीच मंडळी बरं का. आता एक एकावन्न बळीरे मंडळी येत आहे. सगळ्यांना धन्यवाद. काय आपल्यावरती व्यवहारामध्ये उपकार करते ती आई असते. कोणी नसतं तिच्यासारखं. आई म्हणजे काय आजी आहे, आई म्हणजे मावशी आहे, आई म्हणजे आत्या आहे, नाही. आई ती आईच असते. आईसारखं कोणी नसतं जगामध्ये. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे कबीरदास महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय सगळे संत आपल्याला शिकवतात. सकळ तीर्थाची दुरे जी एका माता पितरे माय बापे केवळ काशी ते नेण जावे तीर्थासी. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणून आई व्यवहारामध्ये आपल्यावरती उपकार करते आणि परमार्थात आपल्यावरती संत उपकार करतात. ध्यानात ठेवा, व्यवहारामध्ये मायबाप उपकार करतात आणि परमार्थात संत उपकार करतात. केले उपकार सांगू काय, माय बापापेक्षाही जास्त मोठा उपकार संत करतात. संतासारखा कुणी करत नाही. खरं सांगू, बाकीचे दृष्टांत संतांसाठी बसत नाही. का बसत नाहीत? कारण बाकीचे उपकार निरंतर नाहीत. गाय उपकार करते बघा, गाय दूध देते आपल्याला, शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. किती उपकार आहे. आपल्याला दूध देते, अमृत देते. दूध अमृत आहे. म्हशीचं दूध हे दूध आहे. गाईचं जे दूध आहे ते अमृत आहे. ते तुम्हाला पूर्वीच्या ज्या गायी असायच्या ना, गावरान गायी, आता जर्सी गायी नका घेऊ, गावरान गायी ज्या असायच्या त्या तुमच्या सह्याद्रीच्या खोऱ्यात डोंगरदऱ्यामध्ये चरायला जायच्या. बाय बाय, ही ओरिजिनल गायीचा आवाज काढला त्यानं. अशी जी गावरान गाय जी असायची, मला आठवणच आली बघ गायीची. बरं ऐक ऐक. मग त्या गायीच्या पाठीहून मालक असा हात फिरवायचा. इकडे बघा, लक्ष द्या लक्ष द्या. गायीच्या पाठीहून असा हात मालकानं फिरवला, माझ्याकडे बघा, की गाय तुमच्या हातातून ओळखायची माझ्या मालकाला काय झाले, शुगर आहे का, बीपी आहे का, काय झाले त्याला. आणि तीच औषधी रानावनात जाऊन खायची ती गाय, आणि त्या औषधीचं रूपांतर दुधामध्ये करून आपल्याला द्यायची. म्हणजे गाय आपल्याला दूध देते, गाय आपल्याला शेण देते, आणि गाय मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. किंबहुना कृषीजीने, माऊलींची ओवी आहे,
गोधने राखून निवर्तने. गायीचा सांभाळ करणं हे शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. आता ते करत नाही तो भाग वेगळा. आता आपलेच शेतकरी खाटकाच्या दारात गाय द्यायला लागले. गाय कधी मारायची नाही. जिवंतपणे जर ती दमली थकली म्हातारी झाली तर शेतात माती करायची त्याची, पण तिला खाटकाच्या दारात द्यायचं नाही. जोपर्यंत तुम्ही खाटकाच्या दारात गाय द्याल तोपर्यंत अवकाळी पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारणच आहे, गाय मारायची नसते. किंबहुना कृषी जिने, ज्याचं कृषीमध्ये शेतामध्ये जिना आहे, गोधने राखोनी, गायीचं रक्षण त्यानं केलं पाहिजे. अर्थ असा आहे की गाय आपल्याला दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातडं देते. मग एवढा जर मोठा उपकार आहे गायीचा, आईचा दृष्टांत देण्याऐवजी गायीचा का नाही दिला जंगलू महाराज देवळेकर? का बरं? तुम्ही नेहमी कीर्तन ऐकणारी मंडळी आहेत. माझ्याकडे बघा, नवनाथ भाऊ, सगळी आपली प्रेमाची मंडळी आहेत. काय 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 बघ, गाय जर दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातडं देते, मग तिचा दृष्टांत का नाही दिला, आईचाच का दिला? तर त्याचं कारण आहे, गाय उपकार करते पण निरंतर करत नाही. काही दिवस तिचं दूध आटलं मग ती उपकाराला पात्र ठरत नाही. निरंतर उपकार नाही गायीचा. ती काही काळ दूध आटलं की ती उपकाराला पात्र ठरत नाही. झाडं उपकार करतात बघा, आपल्याला 4 महिने फळं देतात, आंबा देतात, मोसंबी देतात, संत्रे देतात, पण 4च महिने देतात. 4 महिने त्यांनी उपकार केलाय. परोपकाराय फलंती वृक्षा, सुभाषितकार सांगतात. झाडाचा उपकार आहे पण 4च महिने, निरंतर नाही. गायीचा उपकार आहे पण दूध आटलं की नाही. सूर्य उपकार करतो, सूर्याधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, आपल्याला प्रकाश देतो, कधी लाईट बिल मागत नाही, फुकट देतो. सूर्य जर एवढा उपकार करतो तर सूर्याचा दृष्टांत का नाही? सूर्य सुद्धा निरंतर उपकार करत नाही, दिवसा करतो, रात्री करत नाही. आणखी सांगू, माणसं उपकार करतात, एखादी पंगत घालतात, 1 वर्ष वारी करतात, एखाद दिवशी जेव घालतात, सदैव नाही. निरंतर उपकार आपलाही नाही. निरंतर उपकार गंगेचं, गंगा उपकार करते, आपल्याला पाणी देते. हे तुमचं पाणी आम्हाला गोदावरीला आहे म्हणून आमचं बरं आहे. दारणा काय, गोदावरी काय, तुमच्या या भागात पडणारा पाऊस आम्हाला मिळतो. 24 तास तुमच्याकडे 3 महिने पाऊस पडतो आणि ते पाणी आम्हाला मिळतं, गोदावरीला येतं, जायकवाडीतून आम्हाला मिळतं. गोदावरीच्या काठाला माझं गाव आहे. ऐका, तुमचा उपकार आहे आमच्यावर. गंगा पाणी देते आपल्याला. का फिडीत पाप ताप, पोकित तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे, वाची म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. नुसतं वाचेनं म्हटलं तरी पाप धुते. डोळ्यानं पाहिली तर अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. एवढंच काय, आंघोळ जर केली तुम्ही पंचवटीमध्ये, त्र्यंबकेश्वरला कुशावर्तामध्ये, मग काय करते गंगा? धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. अनंत पाप्याचं पाप धुवून टाकते. एवढी पवित्र गोदावरी आहे, एवढी पवित्र गंगा आहे. मग गंगा जर उपकार करते तर गंगेचा दृष्टांत का नाही दिला? त्याचं कारण, पाऊस जर पडला नाही, दुष्काळ पडला तर गंगा वाहत नाही, वाहवली नाही की ती निरंतर उपकाराला पात्र ठरत नाही. जेवढे उपकार आहेत जगात ते निरंतर नाही. निरंतर उपकार कोण करतं? मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी, निरंतर जागवी, जागवी, मज निरंतर जागवी. गोड प्रमाणे बघा, काय 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 आतापर्यंतचे जेवढे उपकार सांगितले मी तुम्हाला ते निरंतर नाही. एखाद दिवशी करतात, एखाद दिवशी नाही. पाणी आटलं तर करू शकत नाही, दूध आटलं तर करू शकत नाही, पण निरंतर उपकार. मज निरंतर जागविती काय सांगू आता, संतांचे उपकार. संत जीवन कधी उपकार करतं? कोणत्याही काळात ज्ञानेश्वरी वाचा, कोणत्याही वयात वाचा. उपकार होतो म्हणजे होतोच. या माझ्या सगळ्या बहिणी बसल्यात नाही इथं, या बहिणीला सांगतो, आळंदीला एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली. कादंबऱ्या वाचण्यापेक्षा, रील्स पाहण्यापेक्षा, TV पाहण्यापेक्षा बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरी वाचा.
नुसते कीर्तन ऐकू नका. गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं की नाही. मग कीर्तन काही टाइमपास थोडी आहे, मजा थोडी आहे, शिकण्यासाठी आहे. बाळ गर्भात आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आईनं. 108 पारायणं झाली. त्या आईला मुलगा झाला, बाळ झालं. माझ्याकडे बघा. आणि ते बाळ आता 4थीच्या वर्गामध्ये, इयत्ता 4थीला आहे. तर नवल ऐका, त्या 4थीच्या पोराचं नवल असे ज्ञानेश्वरी मुप्पाट आहे त्याचे. त्या पोराच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे का? आईनंच गर्भाचे आवडी मातेचा डोळा. वा वा वा. गर्भाचे आवडी मातेचा डोळा. तिचा जिवाळा ते बिंबे. तिचा जिवाळा ते बिंबे. आनंदाचे डोळे आनंद कर. आनंदाचे डोळे आनंद कर. आनंदाचे डोळे आनंद कर. काय? आईनं गर्भाची आवडी मातेचा डोहळा. म्हणजे आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर पोरगात ज्ञानेश्वरी मुप्पाट जन्माला आला. महाराज आता गाथा पाठ करतोय. माऊली संस्थानं सन्मान चिन्ह देऊन त्याला सत्कारित केलं. महाराज का केलं? त्याचं कारण तिनं ज्ञानेश्वरी पारायणात काळ घालवला. मग तुम्ही कोणत्या वयात आहेत, कोणत्या काळात आहेत, काही नाही महाराज. मी आळंदीला 1998ला गेलो होतो आणि त्या काळात फार कठीण परिस्थिती होती आळंदीची. मधुकरी मागून राहावं लागायचं आणि एकच आश्रम होता लोकांना साथ देणार होतो, म्हणजे जयराम महाराज भोसले यांचा. आणि जयराम बाबांच्या आश्रमामध्ये राहत होतो. नेमकं असं झालं, माझ्याकडे बघा, ते आमचे बाबा जे होते ते लई कडक होते. जयराम बाबा चुकी झाली तर तिथंच मारायची, शिव्या द्यायची, फार कठीण होते. आणि त्यांच्या संगतीत राहत असताना त्यांचा एक नियम होता, काखेमध्ये अशी ज्ञानेश्वरी अडकायची. कुठं? काखेत. आणि मंदिराची प्रदक्षिणा सायकल असायची, काखेवर ज्ञानेश्वरी आणि मंदिराची प्रदक्षिणा. एक दिवस असं झालं, दिनेश महाराज, एक 60-65 वर्षाचा म्हातारा ओंकार महाराज त्यांच्या पाया पडला. आणि पाया पडून म्हटलं, बाबा मला घरातल्या पोरांनी काढून दिले, मी कुठं राहू? तर बाबानं काखेतली ज्ञानेश्वरी त्याच्या हातात दिली आणि म्हटले, जा माऊलीच्या मंदिरात याची पारायण कर, माऊली तुझा सांभाळ करतील. ते म्हातारं अर्ध्यात जाऊन पुन्हा वापस आलं. बाबा मी शाळेतच गेलो नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पारायण कसं करू? एक काम कर म्हटले, माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरावरून फक्त असे बोटं फिरव आणि ओवी संपली की माऊली की जय म्हण. माऊली की जय एवढंच येईल ना? येईल बाबा. तेवढंच काम केलं. ऐका, 15 वर्ष म्हातारं जगलं. सकाळ दुपार संध्याकाळ माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवला. अक्षरावरून बोटं फिरवायचं. चमत्कार ऐका, 15 वर्षानं ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्याच्या ज्ञानेश्वरी मुप्पाट झाली. कोणती पण ओवी सांगायचं म्हातारं खालून. का? ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी. पुढचा ऐका, ज्ञान होय मुढा आती मूर्ख त्या दगडा. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वर. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वर. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वर. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वर. कृपा करी हरी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी. दयावरी. सांगे कशी काय शब्द आहेत बघा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. जो शाळेत गेला नाही तो वाचायला लागला. जो बालपणात त्याच्या मुप्पाट झाली. कोणत्याही काळात वाचा, कोणत्याही वयात वाचा. संत निरंतर उपकार करतात. पण ज्ञानेश्वरीच्या संगतीत, गाथ्याच्या संगतीत, भागवताच्या संगतीत कोणाचा बिल्ला लावू नका, कोणाच्या पाठीमागं धावू नका. ज्ञानेश्वरी आहे महाराज. घरामध्ये आणा. 5 ओव्या रोज वाचा, 50 अभंग रोज वाचा. फार फार निवृत्तीनाथ महाराजांची भूमी आहे महाराज. निवृत्तीनाथ महाराजांचा गाथा त्र्यंबकला गेल्यावर घ्या. 5 ओव्या वाचा, 5 अभंग वाचा. फार मोठा उपकार होईल. मुलं हुशार होतील, सात्विक होतील. त्याचं कारण का?
लक्षात ठेवा, संत निरंतर उपकार करतात. कोणत्याही काळात, कोणत्याही वयात, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा. संतांचा उपकार सांगावया नाही पार. वर्णन असं केलंय, आपण सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. किती न पाहि दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासाणी दासी, तेची दासाणी दासी, ज्यासी अपंगिता नाही, ज्यासी अपंगिता नाही, त्यासी तरी जो हृदये जे का रंजले गाजले, त्यासी म्हणे कोणी साधू गोळा देव वा वा वा. काय रोहिदास महाराज गोड आवाज आहे. काय गोड चाली सांगताय, काय गोड चाली म्हणताय. अर्थ असा आहे, दया करणे जे पुत्रासी त्याची दास आणि दासी, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. लक्षातच ठेवा रे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तो साधू असतो ना, साधू निरंतर उपकार करतो. महाराज 11:30 काटा गेला, कळलं आम्हाला. बाकीचे उपकार बसत नाहीत. का बसत नाहीत तर निरंतर नाहीत. एकच उपकार निरंतर आहे, साधूच आहे. मग साधूला दृष्टांत कुणाचा द्यायचा? साधू कसे असतात, कसे दिसतील आम्हाला, ओळखायला कसे येतील, आम्ही कसं ओळखायचं त्यांना, कसे असतात, दृष्टांत पाहिजे ना. आणि मग दृष्टांत दिला, रूपक दिलं. कशा आहेत संत? अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वा वा कैलास महाराज बाबा. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वाहे वाहे. कैलास महाराज. काय गोड चाल, लेकुराचे हित. दृष्टांत दिला, दृष्टांत रूपक दिलं. म्हटले आई कशी असते? आई लेकराच्या हितासाठी जगणारी, सर्वस्व देणारी. तिला दुसरं काही माहिती नाही, माझ्या लेकराचं हित झालं पाहिजे एवढंच माय. बरं का. वाहे माऊलीचे चित्त. माऊली म्हणजे माय. आईचं चित्त फक्त लेकराजवळ असतं. मी बऱ्याच माता पाहतो इथं, त्या कीर्तन ऐकतात पण त्यांच्या मांडीवर बाळ आहे, कुठंतरी बाळ खेळतंय, त्यांचं कीर्तनात लक्ष नाही, ते सगळं बाळाकडे लक्ष आहे. त्याचं कारण का? हे कीर्तनाचा त्याचा दोष नाही, तिचा स्वभाव मातेचा आहे, तिच्या चित्तात फक्त बाळ असतं महाराज.
कीर्तनन भजन लय लांब राहिलं. आधी तिचं बाळ बरं का मातेची आचिती वाव मातेची आचिती मातेची आचिती मातेची आचिती मातेची आचिती मातेची आचिती मातेची आचिती अवघी बालकाची बालका काय गोड शब्द आहेत बघा. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. बाकीचं नाही, अवघ तेच बाळ. का देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. फार प्रेम असतं आईचं. चला मी का सांगतो, आईसारखं या जगात व्यवहारामध्ये तरी कोणी नाही. आई सांगू, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये खाली पिंपळगाव बसवंत नावाचं गाव. त्या पिंपळगावच्या जवळ, मी नाव नाही सांगत तुम्हाला गावाचं, पण त्या गावाला मी कीर्तनाला गेलो. रात्रीचं जागराचं कीर्तन होतं, सकाळी काल्याचं होतं. रात्रीचं जागराचं कीर्तन केलं मते गुरुजी रोहिदास आबा, आणि ज्यावेळेला कीर्तन केलं दिनेश महाराज, तर रात्री मुक्काम पडला. तर मग सकाळी थोडं चालायला फिरायला गेलो, तर ते गावचे सरपंच नारायण पाटील त्यांनी माझा हात धरला. आम्ही दोघं जण आपलं चालत 1-2 किलोमीटर गेलो. त्यांचा मळा होता, द्राक्षाचा बाग दाखवला. तर त्या द्राक्षाच्या बागेमध्ये एक म्हातारी झोपली होती, 60-65 वर्षाची म्हातारी होती. तर ते नारायण पाटलांनी तिला उठवलं, म्हणजे तू इथं का झोपली. तर तिच्या हातामध्ये असे केसाचे झुपके होते बरं काय का, असे केस तुटलेले झुपके होते. म्हातारी रडायला लागली आणि रडता रडता म्हटली, नारायण तो गावचा सरपंच आहे बाबा, माझ्या पोरानं रात्री दारू पिऊन मला खूप मारलं रे, इतकं मारलं की माझे केस उपटूस तर मारलं. असं ऐकल्याबरोबर सगळ्यांना वाईट वाटलं, डोळ्यामध्ये अश्रू आले. तर त्या नारायण पाटलाच्या मुखातून एवढंच गेलं, तुझ्या पोरानं मारलं होय म्हटले, माय तुझ्या पोराला भर चौकात 2-4 कानाखाली मारतो. असं म्हटल्यावर तिचे केस उपटूस तर जिला मारलं होतं का, ती माय खालून म्हटली, नाऱ्या तुला काय करायचं. नीट ऐका बरं, ज्या आईला पोरानं रात्री केस उपटूस तर मारलं, तिच्या पोराला मारायची भाषा केल्याबरोबर ती म्हटली, नाऱ्या. एकेरी आवाजावर आली का, फक्त आई म्हणू शकते. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, वा वा वा, प्राण तियेचा विकळ, प्राण तियेचा विकळ. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, प्राण तियेचा विकळ, प्राण तियेचा विकळ, विकळ. जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ, का लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एक बालू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा. 1-2 मिनिटं ऐका, फार गोड आहे. आईकडे आई शाळेमध्ये जायचा आणि शाळेतून आला की आईला विचारायचं, आई आज वर्गातल्या मुलांनी मला चिडवलं म्हणायचं.
काय चिडवलं रे बाळ्या? काय नाही म्हटलं आई, वर्गातली मुलं म्हटली आंधळीचा मुलगा आला. अरे म्हटले मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं राजा? मला एक डोळा नाही ना म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. मी डुचकी आहे ना, एका डोळ्यानं मला दिसत नाही ना म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. नाही पण आई तुला एक डोळा का नाही ग? आई तू अशी डुचकी का दिसते बरं? आई तुला असं का डोळा नाही बरं? याला कुठं उत्तर असतं का हो मते गुरुजी? याला काही उत्तर नसायचं दिनेश महाराज. ते आपली आई डोक्यावर हात फिरवायची, जाऊ दे बाळ्या जाऊ दे म्हणे. आपण गरीब आहे म्हणायची. 5वी पास झाला, 8वी पास झाला, 10वी पास झाला, 12वीला तर त्या बाळ्याचा महाराष्ट्र राज्यातून पहिला नंबर आला. गरीबाची पोरं शिकतात हो, श्रीमंताची पोरं शिकायला तयार नाहीत. त्यांना श्रीमंती दाखवू नका. गरीब पोरांना जाण असली पाहिजे. बापाची आईची जाण असली की मग पोरं घडतात. माझा बाप मी आळंदीला शिकायला गेल्यावर 11 वर्ष भेटायलाच नाही आला, मला येतच नव्हता. आमचे वडील ऑक्सिजनमध्ये गेल्यावर मी आमच्या आईला विचारलं, काय क्रूर किती कठीण बाप होता म्हटलं माझा, भेटायला पण नाही आला आळंदीला 1 वर्ष सुद्धा. तर आमच्या आईनं सांगितलं, अरे तुझा बाप महिन्याला भेटायला यायचा, फक्त लांबून बघायचं तू पाठाला जातो का, अभ्यास करतो का, रियाज करतो का, आणि निघून यायचा, ओशी लावायचा डोक्याला हंबरडा फोडून रडायचा. मायबापाचं कर्तव्य आहे, मायबापानं पोराला आपली श्रीमंती दाखवायची नाही. दाखवली की मग पोरं अभ्यास करत नाहीत. पेन म्हणूस तर जर 12 पेन आणले तर मग त्याला पेनाची किंमत राहत नाही. वही म्हणूस तर 2 डझन वह्या आणल्या की त्याला वहीची किंमत राहत नाही. पहिला नंबर आला तर वही भेटेल, दुसरा नंबर आला तर पेन भेटेल. पोरगा अभ्यासच करतो महाराज. अभ्यास करायला लावा मुलांना, फार गरज आहे हो, फार फार महत्त्वाचं आहे. मायबापांनी संस्कार द्या. थोडंसं मोबाईल बाजूला ठेवा हो. मी म्हणत नाही मोबाईल बघू नका, त्याची गरज आहे. गुगल आहे, यूट्यूब आहे, ते तुम्हाला लागणारी गोष्ट आहे. पण आपल्या लेकरांच्या समोर तरी निदान नाही. लेकरांना थोडंसं सांभाळा. 10वी 12वी पर्यंत लेकराच्या हातात मोबाईल देऊ नका. अहिल्याबाई होळकर वाचा, राष्ट्रमाता जिजाऊ वाचा, कितीतरी माताची ग्रंथ आहेत आपल्याकडे वाचायला. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, माझे 200 कीर्तन आहेत. खूप कीर्तनं सांगितली, जिजाऊ सांगितली, खूप कीर्तनं सांगितली, रोज सांगतोय बघा. ऐका ऐका. मग गरीबाची पोरं शिकतात. दिनेश महाराज पोरानं पहिला नंबर आणला हो, पहिला नंबर आणला. आईला इतका आनंद झाला महाराज, उड्याच मारायला लागली माय, सगळ्या गावात उड्या मारा, माझ्या पोराचा पहिला नंबर आला. माझ्या आईला फार आनंद असतो. तुमच्या कर्तृत्वाचा माय बापा एवढा आनंद कुणालाच होत नाही महाराज. पहिलं कीर्तन ज्यावेळेला मी संस्थेत केलं ना, माझी आई रडली महाराज. आईला आनंद असतो महाराज, तो माय बापाला आनंद असतो रे. ऐका गोटीकर, घेऊन जा कीर्तन घरी. शिकण्यासाठी कीर्तन ठेवलंय आमच्या भास्कररावांनी. रोहिदास महाराजांनी एवढा गोड सोहळा ठेवलाय, नजर लागावी एवढा गोड सोहळा आईच्या निमित्तानं होतोय. एवढे गोड गळ्याचे गायक वादक संपूर्ण असं कीर्तन आहे. फक्त सांगतोय ते घरी घेऊन जा, शिकून जा. खूप पहिला नंबर आला. आईनं कोणाकोणतरी 10 रुपये घेतले, कोणाकोणतरी 20 रुपये घेतले. मागा मोलाची घोटीला जाऊन फुलं आणले. गुलाबाच्या फुलाचा हार आपल्या लेकराला बनवायचा म्हणून हार बनवायला लागली. तेवढ्यात वाऱ्यासारखी बातमी आली की तुमच्या बाळाचा सत्कार गावात व्यासपीठावर होणार आहे. सगळं गाव त्याच्या सत्काराला येणार आहे. मुख्याध्यापक, गावातले सरपंच त्याला हार घालणार आहेत. आता ताईच्या आनंदाला पारावार राहिला नाही. हंबरडा फोडून रडायला लागली. पण बाळ्या संध्याकाळी घरी आला. आईला म्हटलं, आई उद्या माझा सत्कार आहे. कळलं की मला बाळा? आई मी तुला सांगायला आलो, थोडं माझ्या सत्काराला तू येऊ नको. का रे बाळ्या? तू जर आली नाही, आंधळी आली म्हणतील, आंधळीचा मुलगा म्हणतील, तुझ्यामुळं चिडवतात आई मला. आई प्लीज माझ्यासाठी येऊ नको. माय म्हटले, अरे मला येऊ दे बाबा, एका डोळ्यानं मला तुझा आनंद पाहू दे, मला दुसरं काही नको रे बाळ्या. आईच्या जीवनामध्ये दुसरं नाही. आई तू जर आली ना, मी तुला बोलणार नाही बरं आई, खबरदार बरं आई, बघ बरं आई. असं म्हणून बाळ्या निघून गेला. हातातला हार खाली पडला. हंबरडा फोडून माय रडायला लागली. सकाळी तोफा वाजायला लागल्या, दुपारी स्वागत झालं. संध्याकाळी मात्र आता व्यासपीठावर मुलाला चढवलं. मोठाले हार बाळ्याच्या गळ्यात पडत होते. सगळे कौतुक करत होते. आईला राहावलं नाही महाराज. तिलाच ताई म्हणतात, तिला राहावत नसतं. माझ्याकडे बघा. ऐका रे गोटीकर, तिच्या हृदयाला दम नाही निघाला. लांबून का होईना आपल्या बाळ्याला पाहते म्हणून एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली. डोक्यावरती एक शाल घेतली. लांबून आपल्या लेकराला पाहत होती. डोळ्यामध्ये अश्रू होते. आनंद तरळत होता. माझं कुंकू लवकर गेलं, नवरा लवकर गेला, पण माझ्या पोरानं माझं नाव केलं. जाऊ द्या, मला नका का बोलेना, मला नका जवळ करेना, पण त्याचा पहिला नंबर आला. आनंदानं माय रडत होती. तेवढ्यात एका मास्तराची नजर गेली. त्यानं लांबून पाहिलं. माय एवढं लांबून काय पाहता, तुमचाच मुलगा आहे या व्यासपीठावर. जे घडायला नको होतं ते घडलं. आईला व्यासपीठावर बोलवल्यामुळं बाळ्या खूप नाराज झाला. आईच्या पण गळ्यामध्ये हार घातला. सामाजिक दृष्टीनं चांगलं झालं, पण बाळ्याला खूप राग आला. आईवरती नाराज होऊन निघून गेला. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले. बाळ्या काही आला नाही. म्हातारी आपली रोज काठी टेकत
गावातल्या मारुतीच्या मंदिराजवळ जायची, चौकामध्ये उभी राहायची, या बाजूला बघायची, या बाजूला बघायची, येईल का माझा बाळ्या, नाराज झालाय माझ्यावर. कोणातरी पोस्टमनला विचारायची माझ्या बाळूचा काही संदेश आलाय का. संदेश आलेला नसायचा. पोस्टमन आपला निघून जायचा. बोलता बोलता असे आता 2 वर्ष निघून गेले. बाळा मोठा साहेब झाला, नोकरीला लागला, राज्यातून परदेशात गेला, परदेशातून बाहेर गेला, आईला मात्र विसरून गेला. अशी खूप मुलं आहेत जे श्रीमंत झाल्यावरती मायबापाला विसरतात. फार कमी मुलं आहेत भास्कररावांसारखी मायबाप असतानाही सेवा करतात आणि गेल्यावरही एवढा सोहळा करतात. विनंती असेल, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. ऐका रे, शिकण्यासाठी सांगतोय. खूप मुलं विसरून जातात महाराज. कैलास महाराज पवार इथं माझ्या कीर्तनाला आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक भाळवणी नावाचं गाव आहे. त्या भाळवणीला मी कीर्तन करत होतो. आपुल्या हिता जो असे जागता असा अभंग कीर्तनाला घेतला होता. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर एक लाल फेट्याचा म्हातारा माईकवर बोलायला आला आणि 85 वर्षाचा म्हातारा म्हणत होता, ओ अक्रूर महाराज, ओ कैलास महाराज, काय भारी कीर्तन करता, फार गोड गाता, पण ज्या आईचं तुम्ही कीर्तन केलं त्या आईचा एकुलता एक पोरगा 10वीलाही आला नाही, मातीला तर आलाच नाही, 10व्याला पण नाही, गंगा पूजनाला सुद्धा नाही, आता वर्ष श्राद्धाला सुद्धा आला नाही. म्हटलं बाबा काय करतो तुमचा मुलगा. म्हटलं आम्ही दोघांनी कष्ट करून त्याला डॉक्टर बनवून अमेरिकेला पाठवलं, तो येत नाही बाबा. खूप दुःख होतं, आई गेली तरी नाही आला. काय मुलं आहेत महाराज. विनंती असेल, जिवंतपणे खूप पैसा कमवा, त्याला माझा विरोध नाही, पण संस्कृतीला माय बापाला विसरू नका महाराज. हा भास्कररावांच्या आईचा कार्यक्रम आपल्याला शिकवतोय, अरे जिवंतपणे आईची सेवा आणि माय गेल्यावरही थाटात सोहळा. जरा शिकून जा रे. भास्कररावांकडे पैसे जास्त झाले म्हणून नाही कीर्तन हे त्यांच्या आईना आदरांजलीचं कीर्तन आहे. आमच्या आईची आठवण काढण्यासाठी कीर्तन आहे. घेऊन जा आई, शिकून जा. तुमच्या डोळ्याला अश्रू येत आहेत, मला जाण आहे. ऐका, लक्षात ठेवा, खूप वाट पाहिली बाळ्याची, बाळ्या काही आला नाही. म्हातारी दमली हो आता, वाट पाहून पाहून तिचे डोळे थकून गेले, शिनली भागली, खूप वाट पाहिली. एक दिवस तिचे श्वासोश्वास कमी पडले, म्हातारी मरून गेली. बाळ्या नाही आला हो. गावातल्या चांगल्या लोकांनी तिची माती केली त्या आईची, कोणी दशक्रियाविधी केला, कोणी गंगा पूजन केलं, पण बाळ्या नाही आला. खूप वाट पाहून पाहून लोक दमून गेली. साहेब झालेला बाळ्या आईला विसरून गेला. तिकडच लग्न, तिकडच रमला. आई मात्र आता मरून गेली होती. आई जाऊन सुद्धा 10-15 वर्ष झाले होते आणि 20 वर्षानं काहीतरी काम निघालं म्हणून परदेशातून जिल्ह्याला आलेल्या बाळ्यानं पाहिलं तर ते घर दिसलं, ते शाळा दिसली. म्हातारा झालेला बाळ्या आता बघत होता. आई आता राहिली नव्हती. दरवाजापर्यंत गवत आलं होतं. माझ्याकडे बघा, गवताला बाजूला सरकत आतमध्ये गेला. दरवाजाची कडी उघडली तर आतमध्ये सगळीकडे जाळ्या झाल्या होत्या. घरामध्ये सगळीकडे जाळ्या होत्या, पण बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला होता. त्या फोटोच्या खाली एक पांढरा कागद पडलेला होता. कशाचा कागद आहे म्हणून हातामध्ये घेतला तर त्याच्यावरती एक 10-5 ओळी लिहिलेल्या होत्या. माझ्याकडे बघा, लक्ष देऊन ऐका. आई लेकरासाठी कसं जगते. लेकरूच हे तिचं स्वहित आहे, लेकरूच तिचा प्राण आहे. आईसाठी तिचं बाळ सोडून काही आवडत नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, या पदासाठी कथा सांगतोय. ऐका रे. जाळ्या काढता काढता काहीतरी चिठ्ठी दिसली. त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं वाक्य वाचायला सुरुवात केली. त्याच्यावर लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. ए बाळू, मी तुझी आंधळी माय. त्या दिवशी कळालं बाळ्याला माझ्या आईला लिहिता येत होतं. पुढं लिहिलं होतं, बाळ्या मी तुझी खूप वाट पाहिली, खूप वाट पाहिली, तुझी खूप वाट पाहिली बाळ्या, या बाजूला त्या बाजूला, पण तू दिसला नाही. तू माझ्यावर नाराज झाला, चुकलं रे माझं. मी नव्हतं यायला पाहिजे तुझ्या सत्काराला, येणार पण नव्हते रे, लांब उभे होते रे, पण ते मास्तरांनी आवाज दिला ना, तुझा अपमान होऊ नये म्हणून आलो रे बाळ्या. मी, मला माफ कर बाळ्या. पण आता काय झालं बघ, मी मरून चालले. तर जाता जाता 7वी पास झाल्यापासून ते 12वीला जाईपर्यंत रोज एक प्रश्न मला विचारायचा. मी कधी तुला सांगितलं नाही. तुम्हाला रोज विचारायचा, आई तुला एक डोळा का नाही, आई तू डुचकी का दिसते, आई तू नाराज का दिसते, आई तू आंधळी का दिसते, मला आंधळीचा मुलगा का म्हणतात. मी कधी सांगितलं नाही आई, कधी सांगितलं नाही बाळ्या. ईश्वरानं मला 2 डोळे दिले होते रे.
हे बाळ्या, मला दोनही डोळे होते, माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते, मी कुणाला तुला सांगू दिलं नाही, गावाला मी सांगू दिलं नाही. बाळ्या, तू शिकत होता, सांगितलं नाही कधी. 2 डोळ्याची होते मी. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं, तुझ्या बापाला हार्ट अटॅक आला, मरून गेला, पण माझ्या पोटात मात्र तुझा अंश होता. मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरांनी आनंदाने मला येऊन सांगितलं, आई तुम्हाला गोरापान मुलगा झालाय, राजसबिंडा आहे, फार गोरापान आहे. आनंद झाला, मला काठीचा आधार आला असं वाटलं. पण बाळ्या, जास्त वेळ टाकला नाही आनंद. डॉक्टर म्हटले, आई बाळ फार गोर आहे, पण तुमच्या बाळ्याला मुलाला 1 डोळा नाही, ईश्वरानं त्याला 1 डोळ्यानं अधू बनवलंय. म्हटले डॉक्टर असं करू नका, माझ्या बाळानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. मग डॉक्टरांनी मला पर्याय सांगितला, या समयाला तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल, आणि तो डोळा काढून जर तुमच्या बाळाला बसवला तर तुमचा बाळू 2 डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला, बाळ्या, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणायला लागले, तेव्हापासून मी डुचकी झाले. मला कधी नाराज वाटलं नाही का, माझ्या डोळ्यानं तू अभ्यास करत होता, माझ्या डोळ्यानं तू शिकत होता. रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती, माफी मागायला आई राहिली नव्हती. कळून चुकलं होतं बाळ्याला, साहेब झालो आईच्या डोळ्यामुळं. ध्यानातच ठेवा रे, तुमचा डोळा खराब झाला तर डोळा देणारी आई आहे महाराज, दुसरं कोणी नाही. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचा तालुका आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक डॉक्टर तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर आहेत, जे हॉस्पिटलला मुंबईला होते. ऐका, ते 7वीला शाळेत असताना त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या. त्यांच्या आईनं स्वतःची 1 किडनी तात्यारावांना दिली, आणि ती किडनी दिल्यामुळे ते तात्याराव जगले. तर 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले त्या डॉक्टरनी. ऐका, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांना. मागच्या वर्षी त्यांची मातोश्री गेली, आम्ही सगळे महाराज लोक त्यांना भेटायला गेलो. कोणी श्रद्धांजली वाहत होतं, कोणी आदरांजली वाहत होतं. सगळ्यात शेवटी माझ्याकडे माईक आला, निवृत्ती भाऊ, आणि मी म्हणत होतो, तात्याराव अजून तुमची आई गेली नाही. लोक म्हणत होते, बाबा आत्ताच तर माती करून आलो, असं कसं बोलताय. मी म्हटलं, जोपर्यंत तात्यारावांच्या शरीरात त्या आईची किडनी आहे तोपर्यंत आई अजून गेली नाही. तुमची किडनी खराब होऊ द्या, किडनी देणारी आई आहे. डोळा खराब होऊ द्या, डोळा देणारी आई आहे. जगामध्ये तुमचा कोणताही पार्ट शरीरातला जाऊ द्या, सांभाळणारी आई आहे. मगाशी बोलता बोलता आमचे भास्करराव मला म्हणत होते, महाराज माझ्या आईनं मला कधी कामालाच पाठवलं नाही महाराज, माझी आई फक्त आमच्यासाठी जगत होती. इतका लाड, इतका प्यार कोणीच आमचा केला नाही, आमच्या आईनं केला. जगामध्ये तुम्हाला सर्वस्व देणारी फक्त माता असते. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, मला सुद्धा रडायला येईल बघा. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई फक्त लेकरासाठी जगत असते, त्याच्या हितासाठी जगत असते. पहिल्या वरानं भरताला गादी, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता कैकईनं. जा रे राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. वल्कलांगामध्ये धारण केली होती. विश्वाचा मालक वनवासात निघून गेला होता. माझ्याकडे बघा, आणि निघायच्या वेळेला तो वनवास आता लखनजीला माहिती झाला होता. लक्ष्मण म्हणजे आपला लक्ष्मण नाही, नदीकून वाटणी घेतो, डोंगराकडली भावाला देतो, असा आपला नाही. आपला लक्ष्मण म्हणजे बंगला त्याला घेतो, पडकं घर भावाला देतो, बांधून आणला पाहिजे लखन, असं नाही. लक्ष्मण याला म्हणतात, दादा तुम्हाला वनवास, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार, असं म्हणतात. रामायणात रामाची सावलीच पडली नाही, रामाची सावलीच पडली नाही दिनेश महाराज. का? सावलीच्या जागी लक्ष्मण उभा राहत होता. रामाची सावलीच लक्ष्मण बनत होता. नुसतं कीर्तन ऐकू नका, कीर्तन शिकून जा. काय बंधू प्रेम आहे महाराज, याला राम लक्ष्मणाचं प्रेम म्हणतात. बाबा दादा, ज्या कैकईनं तुम्हाला वनवास दिला तिला मारल्याशिवाय मी राहणार नाही रे लखन, असं म्हणायचं नसतं. लखन ते आपले मायबाप आहेत. नाही रे लखन, खूप समजून सांगावं लागलं लखनला. रामप्रभू जसे वल्कल धारण करतात तशीच वल्कल धारण केली. आणि लखनजीला रामचंद्र सांगतात, एवढं सुमित्रा मातेला भेटून ये बाबा, जा बाबा जा, तुझ्या आईला भेटून ये, जा बाबा जा. आईला सांगून मी वनवासात चाललो. वल्कल धारण करून ज्यावेळेला सुमित्रेच्या महलामध्ये लखनजी जातात, एवढी रामायणातली गोड कथा ऐका. मी रामकथा करणारा महाराज आहे, ऐका रे, जरा घेऊन जा घरी. सुमित्रेच्या महलामध्ये जातात, सुमित्रा उभी असते, तिला अजून काही माहिती नसतं. अंगावरती वल्कल पाहून ती सुमित्रा लाल डोळे करून म्हणते, लखन असले काय कपडे घातले रे, वनवासाचे कपडे घालून आलास, तुला माहिती नाही का तुझ्या दादाचा राज्याभिषेक आहे, तुला माहिती नाही का राघवला गादीवर बसायचंय, तुला माहिती नाही का हातीहून मिरवणूक निघणार आहे, तुला माहिती नाही का त्याचा शृंगार करायचा आहे, असे काय कपडे घातलेस लखन. तुझ्या मनात जर काही शंका असेल
तर वनवासाचे कपडे घालून आलास, वनवासात निघून जा, पण माझ्या राघवच्या गादीबद्दल तुझ्या मनात तर काही नाही ना? काय आई आहे महाराज, काय पात्र आहेत महाराज ही रामायणातली. सावत्र माता आहे हो, स्वतःच्या लेकराला म्हणते वनवासात गेलं तरी चालेल, पण माझ्या राघवच्या राज्याभिषेकाबद्दल काही बोलायचं नाही. बरं काय तू जसे कपडे घालून आलास? मा एकटा नाही जाणार वनवासात, मग दादा पण जाणार आहे, भाभी पण जाणार आहे. काय बोलतोस? हो मा. तापस वेश विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. काही मातेनं दिला. आता तर खूपच राग येतो सुमित्रेला, रडू लागते सुमित्रा, दगडाला मिठी मारते, कैकेयीला फार शिव्या देते. कशासाठी आलता रे मग तू लखन माझ्याकडं? मा माझ्या दादाबरोबर मी जाऊ का वनवासात? असं म्हटल्याबरोबर तर असं म्हटलं तर लाल डोळे झाले बघा त्या सुमित्रेचे. ऐका आई, प्रत्येक माईनं घरी घेऊन जा. कशी असले पाहिजे आई? आई कसं लेकराचं हित करते, आई कसं लेकरासाठी जगते. कोणती माय हित करणारी आहे? एक आईसाठी कीर्तन आहे, गोडाशा पार्वताबाईचं कीर्तन चालू आहे. एवढं लक्ष देऊन तुम्ही ऐकताय. सोन्यासारखा कार्यक्रम रे भास्कररावनी ठेवलेला, जरा घरी घेऊन जा. कोणती आई हितासाठी जागी आहे बघा. ऐका ऐका, लाल डोळे करून ती सुमित्रा म्हणते, लखन तुम्हाला विचारायला आला वनवासात जाऊ का? तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन, असं जरा पोराला विचारत जा, असा हिशोब घेत जा लेकराकडून. 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये खाली जुन्नर तालुका आहे, त्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी गडावर जन्माला आले होते. 8 वर्षाचे होते. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळे पोरं राजांच्या बरोबर खेळत होती. काही भिक्षुक लोक आली होती. हे बाळा, हे राजा, खूप भूक लागली रे, खायला काही भेटेल का? धावतच गेले होते बाळराजे. मासाहेब, आऊसाहेब, जिजाऊ मासाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटल्यावर जोरात कानाखाली मारली होती. लाल झाला होता गाल शिवरायांचा. का मारलं गाई? मला याच्यासाठी मारलं, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही शोभा. मला न विचारता तू भाकरी द्यायला पाहिजे होती रे, तेव्हा माझ्या दुधाचा हिशोब झाला असता. लखन, तुम्हाला न विचारता वनवासात जायला पाहिजे होतं रे, तुम्हाला विचारायला आला, माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही. मा याच्यासाठी नव्हतो आलो मा विचारायला, दादानं पाठवलं म्हणून आलो मा. चाललास लखन? हो मा. चाललास लखन? हो मा. मग लक्षात ठेव लखन, आजपासून सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई आता जानकी आहे. हे लखन, आजपासून तुझे वडील आता दशरथ राजे नाही, आजपासून तुझे वडील आता रामचंद्र आहेत. तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. आजपासून चाललास ना राजा? हो मा. आजपासून सांगते लखन, तुझी आई जानकी, तुझे वडील प्रभू रामचंद्र आहेत. हो मा, हो मा. आणखीन एक लक्षात ठेवायचं लखन. काय मा? एक माय सांगते लेकराला हित हित. ऐका, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. काय सांगते सुमित्रा? लखन वनवासात निघाला. हा मा. वाटेल ती सेवा करणार ना? हा मा. प्रभूचे पाय दाबणार ना? हा मा. जानकी पण बरोबर आहे? हा मा. तुझी भाभी पण बरोबर आहे? हा मा. आजपासून तुझ्या स्वप्नात राग, रोष, लोभ, मद आणि मत्सर स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे. बरं काय आई आहे महाराज? आजपासून तुझ्या स्वप्नात राग, रोष, लोभ, मत्सर, माई स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे. मा स्वप्न कधी पडतं? झोपल्यावरती पडतं लखन स्वप्न. सुमित्रेचा लखन शपथ घेतो मा, आजपासून 14 वर्ष झोपणारच नाही मा. काळजीच करू नको मा. काय आई आहे महाराज? लेकराचं हित करणारी सुमित्रा आहे, लेकराचं हित करणारी कौशल्य आहे. या आई जरा घरी घेऊन जा. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराज 12 वाजले हो. आई सांगता सांगता 12 वाजले महाराज. आणखीन कशी असते आई? आणखीन
सुंदर शब्द आहे महाराज. वा ओंकारजी, वा कैलासजी. ऐशी कळवळ्याची जाती ही तर्कत आहे. लेकराच्या हितासाठी तर जगतेच, पण तिच्या हृदयामध्ये कळवळा असतो महाराज. किती कळवळा असतो? करी लाभा विना लाभाचा. काहीतरी मिळावं म्हणून नाही, काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून नाही. आपल्यासारखं नाही, आपण एखाद्याला कपडे घेतले म्हणजे तो आपल्याला त्याच्यापेक्षा भारी घेतो असं नाही. मग विना लाभाच. तुम्ही सांभाळलं काय, न सांभाळलं काय, तुम्ही बोलले काय, न बोलले काय. किती मुलं आहेत महाराज बोलत नाहीत तरी आशीर्वादच देते. का? ऐशी कळवळ्याची जाती. तिची जातच महाराज प्रेमाची आहे, तिला दुसरं काही माहिती नसतं. आता ऐका, हे जे दृष्टांत दिलेत आईचे, असे संत आहेत महाराज. जशी आई आहे तसे संत आहेत, बाकी त्याच्यात काही बदल नाही. आई जशी कळवळ्याची हृदयाची, येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून काळा. विना लाभाचं महाराज. आपल्यावरती संतांनी प्रेम केलं विना लाभाचं. मला खरं सांगा, आळंदीतल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांना मधुकरी मिळू दिली नाही. ज्या नाशिक जिल्ह्यात तुम्ही सगळेजण एवढ्या थाटा तिथं ऐकताय, निवृत्तीनाथ महाराजांची समाधी त्र्यंबकेश्वरला जात जा, महिन्याच्या वारीला जात जा, निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेत जा. त्या निवृत्तीनाथाला लोकांनी मधुकरी मिळू दिली नाही. त्या ज्ञानोबरायांना लोकांनी भाकरी मिळू दिली नाही. मुदगल शास्त्री, महादेव भट्ट, विसोबा चाटी, ऐका, हे सगळे लोक ज्ञानोबरायांच्या विरोधातले लोक होते त्या काळात. हो, ज्ञानोबरायांचा चेहरा पाहिला ना, गोटीकर, माऊलीचा नुसता फोटोतला चेहरा पाहिला तर मन कासावीस होतं, मनामध्ये दया निर्माण होते. एवढे सुंदर माझे ज्ञानोबराय दिसतात. त्या ज्ञानोबरायांना लोकांनी ढकलून द्यावं, त्या ज्ञानोबरायांच्या लोकांना शेण फेकून मारावं, त्या ज्ञानोबरायांना लोकांनी ज्ञान्या म्हणावं. फार वाईट आहे महाराज. त्रास सहन केला माऊलीनं, देहांत प्रायचित्त घेतलं हो मायबापानं. पण काखेमध्ये जोडी अडकून माऊली मधुकरीला का जायचे? स्वतःला भूक लागली म्हणून नाही रोहिदास महाराज. हो, मग सोपान काकाला भूक लागली म्हणून नाही, निवृत्तीनाथ दादाला भूक लागली म्हणून नाही, पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली म्हणून. ती माझी बहीण आहे, बहिणीवर प्रेम केलं पाहिजे बरं का. कायम प्रेम करत जा. मी तर असं म्हणेल, प्रेमासारखं जगात काही नाही बघा. एकदा नारदानं परीक्षा घेतली होती म्हणे बहिणीची. नारदानं एकदा परीक्षा घेतली होती बहिणीची. परीक्षा अशी घेतली होती, देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे. सख्ख्या बहिणीची परीक्षा घेतली. देवाचं बोट कापलं म्हणून बांधायला चिंधी पाहिजे अशी हाक मारली, तर सुभद्रेनं चिंधी दिली नाही, पण द्रौपदीनं डोक्यावरचा पदर फाडून दिला. आजही द्रौपदी सारखी बहीण श्रेष्ठ नाही बरं का. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. त्या बाळाला आईकडे द्या, बाळाला फार नाही तर आईपाशी द्या, कारण ते तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते थांबणार नाही. काय जवळ नाही, त्याला आईच्या जवळ नाही. आजीकडे दिलं की ते रडतच असतं. बाळ आजीकडे द्यायची नाही, बाळ आईकडे द्यायची, म्हणजे ते राहत असतात. आईचाच विषय चालू आहे ना हो. आई बाळाला आई लागत असते. हे बाळा रडू नको बाबा, आमचा विक्षेप खोल रे बाळा, रडू नको बाळा, तुला पाणी देते, काय म्हणतात, रडू नको बाळा, विठाला विठाला. काय किती गोड आहे बघा. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदीशी बंधू शोभे सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्री हरीचे कापले ग बाई. बांधायाला चिंधी लवकर देई. सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी. पाठची बहीण झाली वैरीन, पाठची बहीण झाली वैरीन. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण.
द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन, काळजाची चिंधी काढून देईन. एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. चिंधी पाहोन हरी झाले प्रसन्न, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, बंधू शोभे नारायण. प्रेमाचे लक्षण. ऐका बरं, आज भास्कर रावांसाठी एवढा समाज आहे. का बरं? या पार्वता आईला आदरांजली द्यायला एवढा समाज आहे. का बरं? त्याचं एकमेव कारण आहे भास्करराव, तुम्ही प्रेम केलं लोकांवर. प्रेम करून पहा. कशाला म्हणतात प्रेम? ऐका. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण. जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम. पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण. प्रीतीचे ती जगी खरी लाभाविन, प्रीतीची ती जगी खरी लाभाविन. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. किती सुंदर भाव आहे बघा. प्रेम करा गड्या. अहो सख्खी बहीण नाही बघा, पण काळजाची चिंधी काढून देईन. दुसऱ्या गरिबासाठी आपली कधीतरी काळजाची चिंधी देण्याचा प्रयत्न करा. लोक तुमच्या घरी गर्दी करतील बघा. बसायला जागा नाही रे, एवढा मोठा लॉन्स आहे, पण भास्कररावांच्या प्रेमानं माणसं जिंकलेली आहेत. ध्यानात ठेवा, प्रेम करत चला. खूप त्रास दिला लोकांनी. बहिणीसाठी गेले होते ज्ञानोबाराय मधुकरी मागायला, बहिणीसाठी गेले होते मधुकरी मागायला. ताई मावशी अक्का मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, पण माझ्या मुक्ताबाईसाठी द्या. एका माऊलीनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं होतं, कोरांना होतं. जरा डोळ्यासमोर आणा. तुम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या जिल्ह्यातले आहात, जवळ आहे त्र्यंबक तुम्हाला. ऐका रे, हसतच आले होते ज्ञानोबाराय, पण विसोबा आडवा आला. माऊलीच्या काकीतली जोडी हिसकावून घेतली, तर जोडीमधलं पीठ मातीमध्ये टाकलं आणि पायानं असं माती मिक्स केलं. काय त्रास आहे महाराज. तशीच फाटलेली जोडी घेतली, ताड ताड चालत बेटामध्ये आले, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं, हंबरडा फोडून ज्ञानोबाराय रडायला लागले. विश्वाच्या माऊलीनं रडावं महाराज, यालाच तर जीवन म्हणतात. रडत होते ज्ञानोबाराय. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून 5-6 वर्षाची बाळ पाहायला गेली. पाहते तर जोडीमध्ये दगड आहे. दादा कुठे? ताटीच्या पट्टीतून पाहिलं तर दादा रडताना दिसला. आणि रडणाऱ्या दादाला, ओ ओ ओंकार महाराज, रडणाऱ्या दादाला मुक्ताबाईनं बाहेरून आवाज दिला. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मना. साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, ताज रागिला रे म्हणे.
माऊलीला मुक्ताबाई म्हणते बाहेर या दादा. विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली ओ ज्ञान राजा हे माऊली ओ ज्ञान राजा ओ माऊली ज्ञान राजा. हात जोडते मुक्ताबाई. खूप चाली आहेत, हे गायक त्याच्यात तयार आहेत. थोडंसं मला पण येतंय, थोडंसं बरं का, तुमच्यापेक्षा कमी आहे पण येतंय ना. असं अगदी गोड असं गायन करते मुक्ताबाई. या दादा बाहेर. दादा बाहेर येतात. कुठून तरी भाकरीची व्यवस्था होते. तो दिवस निघून जातो. माझ्याकडे बघा, मला सांगायचंय असं, एक दिवस मांड खाण्याची इच्छा होते. पुरणपोळी खाण्याची इच्छा होते. तर कुंभारवाड्यातलं खापर सुद्धा मिळू दिलं जात नाही माऊलीला. उलट मुक्ताबाईच्या कानाखाली मारली जाते. पाहायला येतो बघा कसं करतील मांड. काय वाईट माणसं आहेत ना, जगातली सगळ्यात दुष्ट माणसं आहेत बघा ही. कोणती सप्ताह होऊ देत नाही, होईल कसं पाहायला येतात. फार वाईट आहे महाराज. अशी दुष्ट खळ आहेत बघा. पाहायला आला रे विसोबा. पण चमत्कार झाला होता. माऊलीच्या पाठीवरती मांड भाजलं होतं. लाजला ओ लाजला. आता ऐका माऊली कशी आई आहेत. ज्ञानोबराय कशी आई आहेत. कशी असते आई. संत कशी आई आहेत. अरे आई तर ऐकली पण संत कशी आई सारखे आहेत. काईचा दृष्टांत दिला ज्ञानोबरायांना. काईचा दृष्टांत जोग महाराजांना. काईचा दृष्टांत नाथ महाराजांना. संतांना ऐका म्हणलंय. ऐका ऐका. जो विसोबा पाहायला आलता त्याला हाक मारली. ओ मुक्ताबाई काका जवळ बसा. जवळ कोण जवळ करतय महाराज. अहो आपल्या सख्या भावानं बांध कोरला, त्याचं तोंड पाहत नाही आपण. सख्या भावानं ईद भराचा बांध आहे, अर्धा गुंठा एक कर, बोलायचंच काम नाही महाराज. कल्पना करा, ज्यानं मधुकरी जाळून टाकली, ज्यानं पीठ माटी मिक्स केलंय, ज्यानं खापर मिळू नये म्हणून कानाखाली मारली, त्याला जवळ बसवलं आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड त्याच्या ताटात टाकलं रे आणि त्याला खायला दिलं. विसोबा चाटी नाही ठेवला. विसोबा नावाचा संत बनवला. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठोबा रखुमाई. सरकून तुम्हाला उघड्यावर मांडायची ती बिचारी ओल्या हातरुणावर झोपायची. हे फक्त आणि फक्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. हे सगळं जे करतायत भास्करराव आईसाठी करतायत. म्हणून आपण 2-2.5 तास झाले आई पाहतोय. खूप गोड कथा मी तुम्हाला आईच्या सांगितल्या. संपत आलंय माझं कीर्तन. एक विनंती फक्त, 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये रात्र दिवस खुरपण करणारी आपली आई असते. फाटलेलं लुगडं घालते. तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणते, टी शर्ट आणते. इंग्लिश मिडियमला शाळेला घालते. डॉक्टर महाराज वकील बनवते. श्रीमंत बनवतात आपले मायबाप आपल्याला. पण एक विनंती असेल बरं, आईसारखं कोणी नसतं बरं. आई ती आई असते. आईला सांभाळत जा. आईवर प्रेम करत जा. सांगू द्या तहान लागले रे श्रावण आम्हाला, म्हणून पाण्याची जारी घेऊन तो श्रावण बाळ मायबापाला पाणी आणायला गेला होता. मोठ्या वडाच्या झाडाखाली मायबाप बसले होते. आता येईल श्रावण आमचा, आता येईल बाळ आमचा. बुडबुड 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 आवाज आला होता. घोटीकर ऐका, ज्या ज्या भागात तुम्ही जन्म घेतला या भागाला माझ्या रामचंद्राचे पाऊल लागलेली भूमी आहे. ही रामाची भूमी आहे, दंडकारण्याची भूमी आहे. जवळ आहे टाके, जवळ आहे त्र्यंबक, जवळ आहे सगळे मस्त तीर्थक्षेत्र तुमच्या जवळ आहेत. भाग्यवान जिल्हा जगातला कोणता आहे तर तो नाशिक जिल्हा आहे. इतक्या पवित्र भागातून तुम्ही आलात. ऐका रे ऐका, माझं बुडबुड बुडबुड आवाज आला. तसा बाण सोडला होता. तो बाण लागला. हाय राम, अरे माझ्याकडून कुणाला तरी बाण लागला म्हणून दशरथ राजा धावला. हातामध्ये बाळ पडला होता. रडता रडता तो बाळ म्हणत होता, आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी. ही लगबग भरोनी जारी तो परत फिरे तो तुमचा शर आला. कसा उरात ऋतूनी बसला शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ. ये आई गे, बाप नाही म्हणला बरं. ये आई गे दीर्घ फोडूनी श्वास तो जाऊनी पडला झोक. त्या राजाच्या श्रवणी पडता वाणी
हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी. आसवे आणुनी नयनी तो वदला हा अंत तुझ्या नाशाला. मी पापी श्रावण बाळा. 30-40 वर्षापूर्वीची शाळेमध्ये कविता होती. मास्तर शिकवायचा आणि पोरं रडायची. मास्तर म्हणायचा आणि वर्गातली पोरं रडायची. महाराज एवढा भाव होता त्या कवितेला, कारण ती मायबापाची कविता होती. ए आई गे म्हणता म्हणताच रडू यायचं बघा. धावतच गेला. राजा तू चुकीच्या ठिकाणी बाण मारला रे, पण लागू दे बाबा बाण आता. पण ही पाण्याची जारी घे. त्या समोरच्या झाडाखाली माझे आंधळे मायबाप बसलेले आहेत. एवढी पाण्याची जारी घेऊन त्यांना पाणी पाज बाबा, आणि मगच सांग त्यांचा श्रावण राहिला नाही. तू जर आधी सांगितलं ना तर माझी आई पाणी पिणार नाही, माझे वडील पाणी पिणार नाही. एवढं प्रेम असतं रे बाळांनो आईचं. बघा बघा, पायाची चाहूल लागली, वेळ कमी आहे. पायाची चाहूल लागल्याबरोबर विचारलं गेलं, आलास का रे श्रावणा? मी श्रावण नाही. मग तू कोण आहेस? मी राजा आहे. तू असशील रे राजा. आमचा राजा कुठे रे? आमचा भास्कर कुठे रे? आईला एवढंच असतं महाराज. कसा दिसत नाही रे माझा पोरगा? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आईला लेकरू दिसू नका. तळमळ होते महाराज तिच्या जीवाची. आता येईल माझा पोरगा, आता येईल. का बोलत नाही रे तू? माझा पोरगा लांब गेलाय का रे? कुठे आहे रे तो? तू सांगणार रे. पाणी आणलंय आई तुमच्याच. पाणी राहू दे रे बाबा. आमचा श्रावण कुठे? सांगणार रे. बोलणारे बाळा. अरे सांगणार रे. तू पाणी देतोस आम्हाला, पण श्रावण कुठे ते सांगत नाही. सांगणारे बाळा. बोलणारे राजा. आमचा श्रावण कुठे रे राजा? तू पाणी देतोस आम्हाला, पण आमच्या श्रावणाची बातमी सांगत नाही. सांगणारे. सांग ना. तू जर सांगितलं नाही ना राजा, ते पाणी आम्ही पिणार नाही राजा. सांगावं लागलं. तुमच्या बाळाला माझ्याकडून बाण लागला शब्द ऐकला, आणि डोलीतल्या माईनं खाली धरणीला देह टाकला. हंबरडा फोडून माय रडायला लागली रे. म्हणत होती राजाला, हे राजा, अरे आम्ही त्याचा आधार नव्हतो रे, तोच आमचा आधार होता रे. भास्कर रावच आमचा आधार होता रे. आम्हाला खूप जपलं रे, खूप जपलं रे. मायबापाची सेवा कशी करावी दाखवून दिलं रे. प्यारलेचे झाला तरी स्वतःचं घर नाही, पण आईला बापाला सांभाळणारी मुलं आहेत रे. श्रावणासारखी मुलं आहेत रे या जगामध्ये. खूप आहेत महाराज, अजून खूप आहेत. म्हणून तर तुम्ही सगळे इथं जमलात. घेऊन जा रे हे कीर्तन घरी. घेऊन जा. श्रावण बाळ बना, पुंडलिक बना. नुसतं कीर्तन ऐकू नका. करून महाराज लय भारी बोलता, लय गोड आवाज आहे, लय सुंदर कीर्तन करतात, त्याच्यासाठी नाही रे. कीर्तन शिकण्यासाठी असतं. घरी घेऊन जा. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. हो हे राजा, आमच्या बाळाला मारतून आम्हाला पाणी प्यायला आणतोस. लक्षात ठेव, एक आईचा श्राप आहे तुला. हे दशरथ राजा, एक आईचा श्राप आहे तुला. आम्हा सिद्ध झाले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, 4. पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. हा एक आईचा श्राप आहे रे राजा तुला. असं म्हणून प्राण सोडला रे. जन्माला 4 लेकरं आली बघा. देव पोटी आला देव. पण राम लक्ष्मण वनवासात, भरत शत्रुघ्न मामाच्या घरी. राम 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 कही राम राम. राम राम म्हणत प्राण सोडला. एक आईचा श्राप लागला बघा देवाच्या बापाला. जिवंतपणे बापाचा श्राप घेऊ नका. 2 पिशव्या घेऊन भास्करराव मी नक्की सांगतो तुम्हाला, नक्की सांगतो आज तुम्हाला. 2 पिशव्या घेऊन तुमची पार्वताबाई नावाची आई वर निघाली. आज उजव्या हातातली पिशवी चेक केली तर तिकडच्या गावाहून इथं येऊन दोघा पती पत्नीनं एवढी जमीन तुम्हाला घेतली. काही नसतं राहिलं तुमच्या नशिबाला. ज्याला नसतं त्याला विचारा. मला पण नव्हतं रे. माझ्या मायबापानं कष्ट करून मला जमीन घेतली. मला अनुभव आहे. फार कष्ट करावे लागतात काही घ्यायला महाराज. आपल्या प्रत्येकाच्या मायबापानं खूप कष्टानं आपल्याला घडवलेलं असतं रे. अशा घोटीसारखी आज दुबई झाली. घोटी म्हणजे काय सामान्य गाव आहे का? इतका व्यापारपेठी मोठी, छोटी दुबई म्हणतात त्याला. इतकी मोठी घोटी. अशा घोटीमध्ये जर आज तुम्ही भक्कम उभे आहेत, तुमच्या डोळ्याला अश्रू आहेत, ते मायबापानं करून ठेवले तुमच्या. एवढे कष्ट करून इथं जमीन घेऊन ठेवली तुम्हाला. हायवेला काय 10 एकर काय 5 बिघे काय असे कष्ट करून कमवली. त्यांचा व्यवहार एका पिशवीतून बाहेर पडला. एवढा चांगला पोरगा, समाज माणसाला जोडणारा, प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारा, हो जिवलग मित्र सांभाळणारा. किती जिवलग मित्र आहेत बघा ना. आज बसायला जागा नाही रे. प्रत्येक क्षेत्रातली मान्यवर आहे. कोणी नगरसेवक आहे, कोणी आमदार आहे, कोणी खासदार आहे. आमचा खासदार सिन्नरचा मित्र आहे त्यांचा. असे मित्र जोडले रे. एक मित्र
जोडला, एक एक मित्र जोडला, प्रत्येकाच्या सुखदुःखात. मला रात्री ते आमचे हांडे उद्धव नाना सांगत होते की घोटीमध्ये भास्कररावासारखा माणूस नाही, घोटीमध्ये. इतकी चांगली माणसं जोडण्याचं काम या मुलानं केलं. आज असा मुलगा जन्माला घातणारी आई पिशव्या घेऊन निघाली होती. उजव्या हातातली पिशवी चेक झाली. तिनं केलेले कष्ट, तिचा स्वभाव, लोकांना सांभाळणं, जेवू घालणं, काही नसताना पण प्रत्येकाला आपलंसं देणं, हे पिशवीतून बाहेर पडलं. नक्की सांगतो मी भास्करराव, आज डाव्या हातातली पिशवी चेक झाली तर त्या पिशवीमध्ये तुम्ही ठेवलेलं कीर्तन, ज्ञानोबारांची कथा, तुकोबारांची कथा, संतांच्या कथा, तीही प्राणापर होते. आवडती मज निरुते जे भक्त चरित्रात ते प्रशंसिते. ज्ञानोबाराय म्हणतात भक्ताच्या कथा एवढं देवाला काही आवडत नाही. इतका सुंदर माल बाहेर पडला. सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला. आणि भगवंताच्या लालबुंद प्रकाशात आज बरोबर 12:30ला ही आमची पार्वताबाई देवाच्या पायावरती स्थिर झाली. हात वर करून तिनं तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाला आशीर्वाद दिला. हे मुलांनो, रडू नका. तुम्ही माझ्यासाठी जिवंतपणे सेवा केली आणि गेल्यावर एवढा सोहळा ठेवला. धन्य मुलगा आहे बघा, धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. वा, एवढा दगडासारखा माणूस आईच्या आठवणी रडतो बघा. डोळे भरून आले बघा. खूप गोड असते माय महाराज, खूप गोड आहे. किती सांगू आईबद्दल, एवढ्या कथा सांगितल्या. आज ही आई देवाच्या पायापर्यंत गेली. तिच्यासाठी आपल्याला नक्की म्हणता येईल शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. कशी आहे आई, पोटी वारव आहे. आणि अशी जी आई आहे, तुका म्हणे माझी तुम्हास. असे जे संत आहेत आईसारखे, त्यांना नतमस्तक होऊया. एकदा 2 हात वर करा, सगळे करा. मागचे उभे राहिलेले करा, अर्धाले करू नका, ओरिजिनल करा. काय गोड समाज आहे भास्करराव. बघा, तुमच्या जीवनात तुम्ही कमवलेली माणसं, पैसे तर कोणी कमवतो हो, माणसं कमवली पाहिजे. माणसं. आज तुमची माय वरून तुम्हाला आशीर्वाद देते. तो का म्हणे पितृ आशीर्वाद दे. आईचा आशीर्वाद आहे तुम्हाला, काळजीच करू नका. कल्याण इच्छिती व्हावे तया. हात वर करून आईचा आशीर्वाद मिळाला. एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. सोहळा तुमचा इथं नाही भास्करराव, हा आईचा गाजे वैकुंठी सोहळा. वैकुंठात सुद्धा तुमच्या आईचा सोहळा आज होतोय. असा गोड कार्यक्रम झाला. खरंच रोहिदास महाराज झाला. शेवट हा गोड असा होणारच नाही. इतकं सुंदर कीर्तन, एवढं 2 तास 12:30 वाजले. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. असंच भास्करावरती प्रेम करा. त्यांच्या आई स्वरूप तुम्ही सगळेजण त्यांना भेटा. आज ते रडले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आपणही 2 तास आई ऐकली. आणि आई तसेच संत आहेत, ज्ञानोबाराय तसेच आहेत, निवृत्तीनाथ महाराज तसेच आहेत. त्यांना आपला कळवळा येतो. त्यांचे ग्रंथ वाचा. कोणत्या बाबाबुवाच्या नादी लागू नका. ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ